नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. उद्धव ठाकरेंच्या गटाचे ग्रह फिरलेत की काय अशी शंका येण्यासारखी स्थिती सध्या नाशकामध्ये निर्माण झाली आहे. काल परवापर्यंत जी माणसं उद्धव ठाकरेंच्या शब्दाला झेलायला तयार होती तीच माणसं आज उद्धव ठाकरेंना कठोर शब्दामध्ये आव्हान देण्याच्या भूमिकेत दिसतात. कारण शिवसैनिक विश्वासात न घेता पक्षात आणि संघटनेमध्ये फेरबदल होत असल्याची तक्रार नाशकात करतात. अर्थात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सध्याच्या घडीला ठाकरे गटाच्या बाबत राज्यभरात आहेत. पण नाशकातलं प्रकरण जास्त गंभीर झालंय असं दिसतंय. इथं बाहेरच्या माणसांच्या लुडबुडीमुळे बळकट असणारी नाशकातली ठाकरेंची संघटना पुरती गडबडली असल्याचं दिसतंय. दुसरीकडे लोक सोडून जात आहेत आणि नेतृत्व मात्र खुशाल आहे असं चित्र सध्या तरी ठाकरे गटाच्या बाबत निर्माण झालेलं आहे. ऑपरेशन टायगर हे एकनाथ शिंदेंकडून अद्यापही कायम आहे. ते संपलेलं नाही की थांबलेलं नाही आहे. अशा वेळेला ऑपरेशन टायगरच्या आव्हानाला पेलण्याची जबाबदारी संघटनेत नक्की कुणाची ही चर्चा असताना या सगळ्यात संजय राऊतांची भूमिका नक्की काय हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. संजय राऊत हे उद्धव गटाचे सध्या अघोषित प्रमुख असावेत अशा प्रकारची स्थिती दिसतेय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नाशकातल्या पक्ष संघटनेमध्ये झालेले बदल कुणाला फारसे रुचलेले दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे नाशकातल्या ठाकरे गटात नाराजीचे फटाके वाजताना दिसतात. एका बाजूला संजय राऊतांची नाशकातल्या संघटनेमध्ये दखल आहे, म्हणजे ती खरं तर लुडबुड म्हणावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला या लुडबुडीला कंटाळणारे लोक आहेत. एकनाथ शिंदेंच्या सोबत नाशकातल्या उद्धव ठाकरेंच्या गटातला एक मोठा हिस्सा निघून गेलाय आणि उरलेले सुद्धा फार काही आनंदी पद्धतीनं या गटात राहिलेत अशी स्थिती नाही. ठाकरे गटामध्ये नाशकात नाराजीचे फटाके का वाजतायत तेही पहा. यात केंद्रस्थानी आहेत सुधाकर बडगुजर. हे एकेकाळी पक्षाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष होते आणि त्याच वेळेला नेमकी संघटना पराभूत झाली. संघटनेच्या पराभवानंतर बडगुजर यांनी संघटनेत पडद्यामागे आपण काम करू अशी भूमिका घेतली. बडगुजर यांच्यानंतर तिथे DG सूर्यवंशी यांच्याकडे संघटनेचं जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं. उद्धव गटाच्या या जबाबदारी बदलामुळे बडगुजर नाराज झाले, कारण ती नियुक्ती म्हणे परस्पर करण्यात आली होती आणि आपल्या नाराजीचा मोठा प्रभाव आहे असा दावा ते सातत्यानं करतायत. हा संघटना तो बदल झाल्यापासून एक 10-12 लोक निश्चितपणे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु विलास शिंदे सारखा महानगर प्रमुख ज्यावेळेस राजाभाऊ लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असेल मी असेल प्रयत्नांची पराकाष्ठा करून विजयाच्या दिशेने वाटचाल झाली. संघटनातून बांधणी मजबूत होती म्हणून बडगुजर यांच्या नाराजीची खरी कारणं ही राजकारणातली आहेत का राजकारणातल्या बाहेरची तेही लक्षात घ्या. सुधाकर बडगुजर अनेक वर्ष नगरसेवक राहिलेत. नाशिक महानगरपालिकेमध्ये ते अनेक वर्ष सक्रिय होते. नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, गटनेता अशी अनेक पदं भूषवली. पक्षामध्ये 2024च्या निवडणुकांमध्ये त्यांना आमदारकीची उमेदवारी देण्यात आली. पण बडगुजर काही जिंकू शकले नाहीत. सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर बडगुजर निराश झाले. त्यांना एक मुलगा आहे, त्याचं नाव दीपक आहे. दीपक बडगुजरवर एका मारहाण प्रकरणामध्ये मकोका लागला. स्वतः सुधाकर बडगुजर सलीम कुत्ता या एका कुख्यात व्यक्तीसोबत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी त्यांना चौकशीच्यासाठी ताब्यात घेतलं होतं.
नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटामध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच या काळामध्ये मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर येतात आणि एक पदाधिकारी सुधाकर ब्रुजर हे मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्यांच्या या भेटीमुळे हा वाद आणखी चव्हाट्यावर आल्यासारखं दिसतंय. आता उद्धव ठाकरे गटामध्ये वाद कशामुळे झाला? जुने शिवसैनिक, नवीन शिवसैनिक आणि त्याच्यामध्ये पद वाटप जे करताना भौगोलिक समतोल जो साधायला हवा होता तो साधला गेल्याचं दिसत नाही, ते एक मूळ कारण आहे. त्याच्यानंतर या वादाला आता कारणीभूत कोण? संजयजी राऊत यांनी केलेली आपपर भावना जी रुजवली शिवसेनेमध्ये, त्या आपपर भावना जी संस्कृती आहे त्याच्यामुळेही हा वाद आणखी विभागाला जातोय आणि या वादाचा निश्चितपणे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत नकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. बडगुजर ओबीसी आहेत, त्यांची नाराजी उद्धव गटाला येत्या दिवसामध्ये त्रासदायक ठरू शकते. कशी ते सांगतायत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर. मध्यंतराच्या काळामध्ये पक्षात ते एकूणच जे फेरबदल झालेले होते या सगळ्या प्रक्रियेवरती माझ्यासह आणखीन काही लोक नाराज आहेत अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. या सगळ्या वक्तव्यानंतर एकच जे खळबळ जे आहे ते नाशिकमध्ये उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मागच्या काही दिवसांपासून अनेक ठाकरे गटाचे नेते भाजप शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीचं काही अंदाज हे मानले जात होते. आजच्या वक्तव्यानंतर या सगळ्या अंदाजांना बळ मिळतो असंही काही जे आहे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आगामी महापालिका निवडणुका आहेत अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे जे ठाकरे गटातले म्हणजे शिवसेना ठाकरे गटातले जे नेते स्थानिक पदाधिकारी आहेत या सगळ्या लोकांचा विश्वास कमी होईल असंही काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जो फटका आहे तो नाशिकमध्ये ठाकरे गटाला बसू शकतो असंही जे आहे ते अंदाज बांधला जातोय. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या या घडामोडीनंतर आजच्या वक्तव्या यानंतर काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. एका बाजूला आहेत ती माणसं टिकवण्याचं आव्हान आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्ता नसतानाही उद्धव ठाकरे यांच्या समोर आव्हान आहे की अधिक माणसं निघून जाऊ नयेत. म्हणूनच उद्धव ठाकरे दाखवत जरी नसले तरी पण त्यांना एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची धास्ती आहेच. कारण केंद्रात आणि राज्यात 2029 पर्यंत आपल्याला काहीही झालं तरी विरोधातच बसायचंय हे ठाकरेंना पुरतं ठाऊक आहे. हक्काचा मराठी आणि हिंदू मतदार हा आता उद्धव ठाकरेंपासून दुरावलेला आहे. ठाकरे गटाचं नेतृत्व हे पुढच्या पिढीच्या हातामध्ये गेलेलं आहे. आदित्य आणि वरुण सरदेसाई हे आता उद्धव गटाचे नेते आहेत. संघटनेचे आर्थिक स्रोत घटले आहेत कारण महानगरपालिका मुंबई सध्या हातात नाही आणि भविष्यात पण हातात राहील याची खात्री नाही. अशा स्थितीत शिलेदारांना म्हणजेच ठाकरेंच्या समर्थकांना स्वतःच्या भवितव्याचीही चिंता लागलेली आहे. असं असताना दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर मात्र टप्प्याटप्प्यानं आणि अतिशय शांतपणे राबवत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या या सारीपाटावर शिंदेंना ऑपरेशन टायगर का गरजेचं वाटतंय तेही लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंच्याकडे 9 खासदार आणि 20 आमदारांचं पाठबळ आत्ता आहे. या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेंकडे खासदारांची संख्या कमी वाटते. मवियातली शिवसेना ही काँग्रेसच्या दरबारात वजन टिकवू नये. ठाकरेंचं अस्तित्व हे शिंदेंच्यासाठी मोठा राजकीय अडथळा आहे. शिवसेने संघटनात्मक बांधणी ही अनिश्चित आहे. त्यासाठी शिंदेंना मेहनत घ्यावी लागणार आहे आणि जर समजा थोडी जरी मोठ चुकली तर शिंदेंना ठाण्याचा गड राखणंही अवघड होईल. भाजपनी एकनाथ शिंदेंना एक टास्क दिलेला आहे की बघा आता तुम्ही डेप्युटी सीएम तर आहात, त्याच्या आधी सीएम पण होता, आता आमचं अजून एक काम करा, ही उद्धव ठाकरेंची उरलेली सेना सुद्धा फोडून दाखवा. असं तर त्यांना टास्क दिलेलं नाही हो. याची शक्यता मात्र आहे की 20 आमदार उरलेले ज्याच्या भरोशावर सिंगल लार्जेस्ट म्हणून आता सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून त्या विरोधातली, कारण विरोधी पक्षाची तसं पाहिलं तर पहिली लार्जेस्ट पार्टी आहे म्हणजे शिवसेना,
तर हे यांच्यात फाटाफूट करून, कारण जिथे एकनाथ शिंदे जातात, कुठे यवतमाळचा वाशिमचा जिल्हा प्रमुख वगैरे वगैरे येत आहेत उद्धव ठाकरे गटातून, तशाच प्रकारचा हा प्रयत्न तर नाही ना. मला असं वाटतं हा एक एकनाथ शिंदेंना दिलेला टास्क तर नाही ना, अशी शंका येते. त्यांनी कोणत्या परिस्थितीत केंद्रात जाण्याचा जो एक त्यांच्यासमोर प्रस्ताव आहे तो त्यांनी काही मान्य करायची गरज नाही, कारण की ते जर महाराष्ट्रातनं बाहेर गेले, राज्यातनं बाहेर गेले तर संघटनात्मक बांधणी म्हणून त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे नंबर 1, आणि दुसरं म्हणजे आगामी ज्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि शिवसेनेला मिळालेलं यश आहे आणि शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं नवचैतन्य आहे, यांची ऊर्जा आणि त्यांचा उपयोग संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांना करता येऊ शकेल. बडगुजर यांच्या नाराजीचा परिणाम या पार्श्वभूमीवरही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, कारण तो ठाकरे गटाला नाशिकमध्ये भोगावा लागणार आहे. बडगुजर समर्थकांच्या सह सध्या पर्यायाच्या शोधात आहेत, म्हणजे त्यांना कोणता पक्ष निवडायचा ते ठरवायचं आहे. भाजपा किंवा शिवसेना असे 2 पर्याय नाशिकमध्ये त्यांच्या समोर आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र प्रस्थापित ओबीसी नेते हे बडगुजर यांच्या प्रवेशाच्या विरोधात आहेत. अशा वेळेला नाशिक शहर शिवसेनेमध्ये ओबीसी नेतृत्वाची पोकळी आहे आणि ती आपण भरून काढू शकतो असं बडगुजर यांना वाटू शकतं. त्यामुळे नाशिक शहर शिवसेनेमध्ये ते संधी शोधू शकतात. पण सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना त्यांच्या मुलाला राजकीय दृष्ट्या पण सेट करायचंय, म्हणजे प्रस्थापित करायचंय. योग्य पर्यायाचा शोध त्यासाठी सुद्धा सुरू आहे. संजय राऊत मी ऐकलं ते म्हणाले भाजपचे दलाल आहेत, पक्ष फोडण्याचं काम हे करतात. मला संजय राऊतांबद्दल काय खरं, म्हणजे संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. गिरीश महाजन यांनी केलेले सगळे दावे हे बडगुजर यांनी काही संकेत दिल्याशिवाय केले जातील असं अजिबात नाही. गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्यात यापेक्षा अधिक, म्हणजे बडगुजरांपेक्षा इतरही काही नेते हे उद्धव गटातून भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीत येतील असेही संकेत दिलेत. आणि म्हणूनच आत्ताच्या घडीला नाशिकमध्ये उद्धव गटात असलेल्या उरलेल्या नेत्यांसमोरचं आव्हान वाढलंय. त्यांच्या मुलावर आणि त्यांच्यावर वैयक्तिक ज्या कारवाया झाल्या होत्या त्यामुळे ते डिस्टर्ब झालेले होते आणि डिस्टर्ब झाल्यानंतर त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे आणि संजयजी राऊत यांना जाऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब सध्या नाशिकची परिस्थिती खराब आहे आणि मी सध्या डिस्टर्ब आहे, तर माझ्या जागेवर कोणाला तरी सध्या तात्पुरता नेमणूक करण्यात यावं. आणि त्यांच्या विनंतीनुसारच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख पद काढून डीजी सुरोशी यांना जिल्हा प्रमुख दिलं होतं. त्याच्यामुळे नाराजीचा काही संबंधच उरत नाही. परिस्थिती केवळ नाशिकमध्येच अवघड आहे असं नाही. एकूणातच सध्याच्या घडीला ठाकरे गटाला ऑक्सिजनची गरज आहे हे मात्र नक्की. आणि तो ऑक्सिजन डॉक्टर संजय राऊतांनी लावावा का हे ज्याचं त्यानं ठरवावं. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.